तर आपण या ठिकाणी एक गोजा बनवण्यासाठी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। बघू शकता एकाच वाटीने घेतलेला आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि पाऊण चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे। यामध्ये आता ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊण वाटी तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला हलक्या हाताने मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं तेल मिक्स झालं मैद्यामध्ये की आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत आणि हा सॉफ्ट असा गोळा आपण 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत। तोपर्यंत पाक बनवून घेऊया। या ठिकाणी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1च वाटी पाणी घेतलेलं आहे। आता याचा आपण एकतारी पाक बनवणार आहोत। तर जसं आपण बालुशाहीला पाक बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी गोजासाठी पाक बनवून घ्यायचा आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपला पाक छान असा तयार झालेला आहे। लगेचच आपण एका कढईमध्ये तेल टाकून कमी गॅसवरती तेल तापायला ठेवूया आणि जो आपण भिजवलेला जो मैद्याचा गोळा आहे किंवा पिठाचा गोळा आहे तो घेऊन आपण हलक्या हाताने जसं आहे तसंच ठेवून त्याला हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। म्हणजे त्यामधील जे आपले लेयर असतात ते जसे तसे राहतात आणि खूप छान असे लेयर येतात। त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत। तर बघू शकता या ठिकाणी एकदम हलक्या हाताने मी लाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे चौकोनी शेपमध्ये कापायचे आहे तर त्यासाठी मी याचे साईडचे जे कडा आहेत ते कापून टाकणार आहे आणि एकसारखे असं चौकोनी आपण बनवून घेणार आहोत साईजमध्ये। आणि आता आपल्याला ज्या साईजमध्ये गोजा कापायचा आहे त्या साईजमध्ये आपण याला कट करून घेऊया। चौकोनी आकारामध्ये आपण कापून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण शंकरपाळे कापतो त्याचप्रमाणे आपण असे मोठ्या साईजमध्ये गोजे कापून घेतलेले आहेत आणि आपलं तेलही छान असं मंद गॅसवरती गरम झालेलं आहे। बघू शकता एकदम जास्तही तेल गरम झालेले नाही, एकदम सायलेंट असं तेल गरम केलेलं आहे आणि छान असे गोजे आपण 1 ते 2 मिनिटं छान असे तळून घेतलेले आहे गोल्डन कलरवरती। तर अशाच प्रकारे सर्व गोजे आपण तळून घेणार आहोत आणि बनवलेल्या पाकामध्ये टाकून घेऊया। आपण आता पाकामध्ये 1 ते 2 मिनिटे त्याला ठेवायचे आहे आणि नंतर पाकातून आपण काढून घेऊया। म्हणजे त्यामध्ये पाक मुरेल, त्याच्यामुळे 1 ते 2 मिनिटे यामध्ये आपण ठेवून आणि काढून घेणार आहोत। तर बघू शकता या ठिकाणी छान असे मस्त पाक यामध्ये गेलेला आहे आणि छान असे गोजे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत